मराठा आरक्षण लढ्याला बळकटी देणारे मनोज जरांगे पाटील हे आजपासून 2 दिवस सांगली दौऱ्यावरती आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटील यांची आटपाडीमधील भवानी मैदानावरती सभा होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरातील वैराग गावामधून मनोज जरांगेंनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती जोरदार टीका केली। दरम्यान आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे काय बोलतात याकडे लक्ष लागलंय। अस्वच्छ मिठाई पनीर नंतर आता FDA आपला मोर्चा चायनीजकडे वळवण्याच्या तयारीत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनीच याबाबतचे संकेत दिलेत। गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्या कारवाया झाल्या त्यानंतर चायनीजकडे देखील लक्ष द्या अशी मागणी होतीये। त्यामुळे चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचंय असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय। एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते। तर याच कार्यक्रमामध्ये त्यांनी आणखी एक गमतीशीर किस्सा सांगितलाय। दारूची चव बरोबर नाही म्हणून लोक रात्री 12-1 वाजता फोन करतात असं तुकाराम मुंढे म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला। पुणे विद्यापीठामध्ये आता FDA आहे म्हणून सांगायला हरकत नाही, तर चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला। मी असा आता विचार करा जाऊन बघाव्यात का जरा तिथे। आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे। म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं। काय चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सची अभ्यास केला होता, चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला। पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज। म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत, तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे। सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे। मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं। आणि कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे। आणि हे लिटरली घडलेलं आहे, म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे। आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे, परंतु तो इश्यू आहे। म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ सोनावणे याला अटक करावी या मागणीसाठी घुले कुटुंबाचं बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्या, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा विलास घुलेंच्या कुटुंबियांनी दिला। डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रे कारागृहातून बाहेर पडलाय। तपासात हस्तक्षेप होणार नाही अशी अट आणि शर्तींसह रमेश म्हात्रे आणि त्याच्या गुंडांना जामीन मंजूर करण्यात आलाय। आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोर्टाच्या निर्देशानुसार रमेश म्हात्रेला राज्यामधून हद्दपार करण्यात आलंय। त्यानंतर आता त्याचा मुक्काम गोव्यात असणार आहे। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। रमेश म्हात्रेचं जे पासपोर्ट होतं ते आम्ही जमा केलंय आणि बाकी श्युरिटी फर्निश करायची होती, ते श्युरिटी आम्ही पण फर्निश केली आहे आणि ते सगळं दाखल केल्यानंतर आम्हाला मेमो देण्यात आलं, रिलीज लेटर देण्यात आलं। ते रिलीज लेटर आम्ही जेलच्या पेटीत टाकून रमेश म्हात्रे हे गोवासाठी रवाना झाले, कारण की त्यांना चार्जशीट फाईल होईपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर राहायचं आहे। तर गोवामध्ये अंजुना पोलीस स्टेशन तिकडे आठवड्यात 3दा जाऊन त्यांना हजेरी लावायची आहे। असे कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन्स ऑनरेबल हायकोर्टाने रमेश म्हात्रेला दिले आहे आणि ते सगळं पालन करणार। बारामतीत गुंगीचं औषध देऊन पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेतील पीडित पती प्रवीण जगताप यांच्याशी माझानं संवाद साधलाय। हा प्रयत्न तिनं का केला यासोबत तिच्यासोबत आणखी कोण कोण आहे याचा तपास घ्यावा अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली आहे। माझा 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स आहे, त्यामुळेच तिनं हे केलंय का असा देखील सवाल प्रवीण जगताप यांनी उपस्थित केलाय। प्रवीण जगताप उच्च शिक्षित असून त्यांची पत्नी देखील उच्च शिक्षित आहे। तिला औषधांमधील ज्ञान आहे आणि त्यामुळे या गोळ्या कोणी दिल्या याच्यावरती देखील कारवाई व्हावी अशी मागणी प्रवीण जगताप यांनी केली आहे। एकतर माझा टर्म इन्शुरन्स पण आहे
1 करोडचा प्लस अजून LICचे 2-3 इन्शुरन्स आहेत. असे मिळून साधारणतः 2 करोडचे इन्शुरन्स आहे. त्याच्यासाठी हे केलं का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये कोण बंधुबाबा आहे का किंवा काय जादूटोण्याचा प्रकार आहे का, तो एक अँगल शोधणं. कारण का एकट्याला बॉडी उचलून त्या खड्ड्यामध्ये टाकणं, त्यातून परत रिमूव्ह करणं हे एकट्या माणसाचं काम नाही. 100% ह्याच्यामध्ये दुसरा कोणतरी मास्टरमाइंड आहे किंवा कोणतरी तिला गाईड आहे. तर याची माहिती मला पोलिसांनी द्यावी किंवा याचा तपास त्या पद्धतीने करावे. मला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाग आली त्यावेळेस असं मला सांगण्यात आलं की जे गवंडी आलते त्यांनी एक गॅलरीमध्ये डक्ट बनवलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला टाकलेलं आणि त्याच्यावरती कडापा लावून मला पुरण्याचा प्रयत्न करायचा होता. पण त्या गवंड्याला माझा हात किंवा पाय हल्ला असेल म्हणून त्याला कळालं, म्हणून तो ओरडा करत खाली सुटला. त्याने 112ला फोन केला. त्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी स्वतः सगळा तो प्रकार बघितला. नागपुरात घरी पार्सल देण्याच्या बहाण्यानं पोहोचून ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून फरार झालेल्या डिलिव्हरी बॉयला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र आरोपीनं घटनास्थळी सोडलेली सायकल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेनं आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. युवराज गुप्ता असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. बुधवारी दुपारी युवराज पार्सल घेऊन सदानंद कांबळे यांच्या घरी पोहोचला. मात्र कांबळे यांनी कोणतेही पार्सल मागवलं नव्हतं. ते पार्सलचा पत्ता वाचत असतानाच आरोपीनं त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोनसाखळी, मोबाईल फोनसह साधारण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक फ्लैट में जाके पार्सल का बहाना बता के चेन तोड़ के लेके गया था. वो मास्क बांध के था, टोपी भी लगाया था, साइकिल से आया. जब लोग उसके पीछे लगे साइकिल छोड़ के भाग गया. उसका इन्वेस्टिगेशन किए, तांत्रिक पुरावे के आधार पर हम उसके घर तक पहुँचे, उसको ताबे में लिए. वो वजह बता रहा कि पढ़ाई के लिए पैसे नहीं करके चेन मैंने तोड़ा है करके. उसका नाम है युवराज सुनील गुप्ता, 18 साल, रहना पार्टी. उसको ताबे में लिए और जो चेन खींच के गया 100% रिकवरी हो गई. गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. 13 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता असताना देखील राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस पडलाय. या काळामध्ये सरासरी 622.7 मिलीमीटर पाऊस पडतो. सरासरीपेक्षा 2% जास्त पाऊस पडलाय. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसानं उघडीप दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय. सरासरीच्या तुलनेमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यामध्ये पावसानं सरासरी गाठलेली असली तरी देखील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी ही गाठलेली नाहीये. पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेलेत. अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. मात्र नदी वाहती होईल एवढा दमदार पाऊस लातूरमध्ये अद्यापही झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्रं अजूनही कोरडीच आहेत. सुरुवातीच्या पावसावरती काही ठिकाणी पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अनेक भागातील पेरण्या रखडलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक नद्या दुथडी भरून वाहत असताना मराठवाड्यातील लातूरच्या प्रमुख नद्या अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. पावसाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने झालेले आहेत. मात्र लातूरमध्ये म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. शेत शिवारातून पाणी खळखळलं नाही. नदी पात्र कोरडे ठाक पडलेले आहेत. सध्या आपण महापूर जवळच्या मांजरा नदीच्या पात्रात आहोत. स्थिती पाहू शकता ही अशी आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने झालेले आहेत. पेरणीसाठी पाऊस झाला खरा, मात्र त्यानंतर जोरदार पाऊस नसल्याने अनेक भागातील पेरण्या रखडल्या आहेत. पावसाने हजेरी लावली पण तीही नावालाच. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये अद्यापही पाणी वाहताना दिसत नाही. 224 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या या धरणात सध्या 75 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा आहे. मांजरा नदीला एरणा, रेणा आणि तावरजा या प्रमुख उपनद्या तसेच अनेक नाले येऊन मिळतात. त्यामुळे नदीवर लातूर जिल्ह्यात 14 बॅरेजेस उभारण्यात आले आहेत.
त्याची एकूण क्षमता 63 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र सध्या या ठिकाणी 6 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणी साठा आहे. या ऊर्जा प्रकल्पाची क्षमता 27 दशलक्ष घनमीटर असून सध्या 9.334 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणी साठा त्या नदीमध्ये शिल्लक आहे. एकूणच लातूर जिल्ह्याची परिस्थिती पाहता लातूर जिल्ह्यात वाहणाऱ्या या प्रमुख नद्या पाण्याची सोय करतात, पिण्याच्या पाण्याची, आणि त्याचबरोबर या नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्यावर जे सिंचन होतं त्याचंही क्षेत्र मोठं आहे. असं असताना भविष्यात पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि लातूरकर सध्या वाट पाहत आहेत ती मोठ्या पावसाची. कॅमेरामन लकी गहरवारसह निशांत बद्रेश्वर, ABP माझा, महापूर, लातूर. सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21,725 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण 156.54 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19,726 लाभार्थ्यांच्या खात्यावरती 132 कोटी रुपये, तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 1,999 लाभार्थ्यांच्या खात्यावरती 23 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.